पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। अंबरनाथ पालिकेत अखेर सेना भाजपचं जमलंय। सर्व सभापतींची बिनविरोध निवड झालेली आहे। गेल्या 7 महिन्यांपासून रखडलेली अंबरनाथ नगर परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। त्यानिमित्तानं अंबरनाथ नगर परिषदेत महायुतीतील शिवसेना आणि भाजपाचा टोकाचा संघर्ष अखेर शमला असल्याची चर्चा सुरू झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या सभापतीपदी शिवसेनेचे सभापती तर नियोजन आणि महिला बालकल्याण सभापतीपदी भाजपचे सभापती बिनविरोध निवडून आले। तसेच आरोग्य आणि पाणीपुरवठा सभापतीपदी राष्ट्रवादीचे सभापती बिनविरोध निवडून आले। दरम्यान रात्री ज्यांची नावं सभापती पदाच्या शर्यतीत होती त्यांची नावं सकाळी कापण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। पालिकेत अखेर सेना भाजपचं जमलेलं आहे। अंबरनाथ पालिकेत अखेर सेना भाजपचं जमलंय। गेल्या 7 महिन्यांपासून रखडलेली अंबरनाथ नगर परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोधपणे पार पडलेली आहे। नाही, असं काही नाही आहे। अलबेल वगैरे सर्व अलबेलच आहे। आणि युती झाल्यानंतर बघा, मुळामध्ये एक लक्षात घ्या की शिवसेना हा पक्ष आदेशावरती चालतो। आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतात तो सर्वांना इथे बंधनकारक असतो आणि वैयक्तिक मी जे काय निर्णय घेतोय ते माझे नसून हे वरिष्ठांचे निर्णय असतात। मी फक्त त्याची अंमलबजावणी करतो वरिष्ठांच्या सांगण्यानुसार की या पद्धतीनंच कामकाज होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।